राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 मधून या परिसरातील उमेदवार स्नेहा रमेश आंबरे, मुकेश मोकाशी, सिद्धार्थ पांडे आणि आशा शेरबहादूर सिंग यांनी प्रचाराला गती दिली आहे. काल प्रेस्टीज गार्डन येथील गणपती मंदिरात महायुतीच्या विजयासाठी गणपती बाप्पाची आरती करून गणरायाला साकडं घातलं. 3 कमळ आणि 1 धनुष्यबाण, कहो जय श्रीराम अशा प्रकारचा नारा सिद्धार्थ पांडे यांनी दिला आहे. या परिसरामध्ये आपण केलेली कामं अत्यंत बोलकी आहेत. त्याचप्रमाणे स्नेहा आंबरे, मुकेश मोकाशी आणि आशा शेरबहादूर सिंग यांनी देखील प्रभागामध्ये चांगल्या प्रकारची कामं केलेली आहेत. त्यामुळे निश्चितपणे आपला विजय होईल असा विश्वास या 4ही उमेदवारांनी व्यक्त केला आहे. वो अभी आने वाले 15 तारीख को आप सभी से निवेदन है कि ज्यादा से ज्यादा वोट दें, क्योंकि वोटिंग परसेंटेज जितना ज्यादा रहेगा तभी आप लोग अपनी बात रख पाएंगे कि यहाँ पे जो वोटिंग परसेंटेज है वो इतना ज्यादा है. अब ये जो वार्ड है ये शुरू होता है गांधीनगर, नलपाड़ा, धर्मवीर नगर, ये जो परिसर है वहां से शुरू होते होते ये यहाँ तक आता है. तो इतने बड़े परिसर में सभी का ध्यान देना, सब तक पहुंचना है बहुत ही ज्यादा मुश्किल हो जाता है. इसीलिए ये जो पैनल सिस्टम है इसमें जितना हम मेहनत कर रहे हैं कहीं ना कहीं आपको भी हर जगह पहुंचना है. यहाँ पे मैं उम्मीद करता हूँ ये जितने लोग हैं ये काफी एक्टिव मेंबर ऑफ द सोसाइटी मैं बोलता हूँ. तो आप लोगों को ये इलेक्शन में आगे बढ़ के जो घर पे हाउसवाइफ्स हैं, जो नए वोटर्स हैं, उनको आपको गाइड करना है कि इलेक्शन है तो कैसे वोट देना है. एक आदमी को 4 वोट देना है, एवरीवन हैज टू कास्ट 4 वोट. तो उसमें कैसा देना है, महायुति है तो अलायंस है, तो यहाँ पे 3 भाजपा 1 सेना, ऐसे करके आप सभी को उसमें थोड़ा सा ध्यान देना है. अभी जैसे ही मैं यहाँ पे आया तो एक मीठी मीठी ठंडी मुझे यहाँ महसूस हुई जो यहाँ थाने सिटी में थोड़ी कम है. मैं चाहूंगा आने वाले 15 तारीख तक यहाँ पे पूरा इलेक्शन का गर्मा गर्मी का माहौल कर दें, और वो सब आप ही के हाथ में है, आप ही लोग कर सकते हैं. और वहाँ से जो गर्माहट है वो कोशिश कर रहे हैं यहाँ तक लेके आने की. यहाँ पे आप सभी लोग के हाथ में हम ये देते हैं कि आप सभी का आशीर्वाद हम पे बना रहे. एक नारा है जो आज हमें वहीं से सुनने में आया कि प्रभाग क्रमांक 4 में जो बहुत ज्यादा चलते आ रहा है, मैं सभी साथी से कहूंगा, जैसे हमारे प्रधानमंत्री जी हैं नरेंद्र मोदी जी, उनका जैसा नारा है घर घर मोदी, हर हर मोदी, हर हर मोदी, घर घर मोदी. वैसे हमारा प्रभाग क्रमांक 4 का भी एक नारा है, 3 कमल 1 धनुष्यबाण, बोलो जय श्री राम, जय श्री राम. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 17 मधून शिवसेनेच्या तिकिटावर प्रकाश संभाजी शिंदे, योगेश तातोबा जानकर, सौ संध्या सुनील बोरे आणि एकता एकनाथ भोयर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्या आहेत. त्यापैकी एकता एकनाथ भोयर या बिनविरोध त्यांची निवड झालेली आहे. श्री प्रकाश शिंदे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू आहेत. या प्रभागामध्ये आधी देखील त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. या संपूर्ण प्रभागामध्ये सध्या नागरिकांच्या घरोघर जाऊन त्याचप्रमाणे चौकसभा घेऊन प्रचाराचं काम सध्या सुरू असल्याचं श्री प्रकाश संभाजी शिंदे यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं. या प्रभागातल्या विविध समस्यांची आपल्याला खूप चांगली अशा प्रकारची ओळख आहे. त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी पुढील 5 वर्षामध्ये सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं प्रकाश शिंदे यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं. घरोघरी आज प्रचार सुरू केलेला आहे आणि चांगला प्रतिसाद आम्हाला भेटतो. आणि हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्व हा 25 ते 30 वर्षापासून बालेकिल्ला आहे, दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे. म्हणून आम्हाला इथं काही अडचण नाही. आमचे सगळे हे शिवसैनिकच आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही गाठीभेटी घेत आहे. आता या ठिकाणी आपण डोर टू डोर प्रचार चालू केला आहे, परंतु या विभागामध्ये आम्ही गेले 2 टर्म काम करत आहोत. त्यामुळे प्रत्येक घरोघरी नागरिक हे आम्हाला ओळखतात आणि शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी भरपूर कामं केली आहेत. त्यामुळे नागरिकांचा उदंड असा प्रतिसाद आम्हाला आहे आणि आम्हाला खात्री आहे की निश्चित आम्हाला धनुष्यबाणाच्या बटनासमोर बटन दाबून. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School,
nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 मधून श्री दिलीप बारटक्के आणि कांचन चिंदेरकर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्या आहेत. या ठिकाणी कांचन चिंदेरकर गेले अनेक वर्ष प्रभागाचं प्रतिनिधित्व करत आहेत. मुख्यतः या परिसरामध्ये स्लम हा विषय खूप मोठा आहे. या ठिकाणच्या नागरिकांना उत्तम दर्जाची घरं देणं, त्याचप्रमाणे या ठिकाणच्या नागरिकांना चांगल्या प्रकारचं जीवनमान देणं याकडे आपला कटाक्ष असेल. नागरिकांच्या प्रत्येक अडीअडचणीला आपण उभं राहिलं असल्याकारणाने नागरिकांचा भरघोस प्रतिसाद आपल्याला मिळत असल्याचं यावेळेस कांचनताई चिंदेरकर यांनी सांगितलं. त्यांच्याबरोबर प्रभागामध्ये निवडणुकीमध्ये राकेश शिंदे आणि ज्येष्ठ नगरसेवक श्री दिलीप बारटक्के हे देखील रिंगणामध्ये उतरले आहेत. तीनही उमेदवारांना अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे. नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या समस्या समजावून घेऊन सध्या प्रचाराचं काम सुरू असल्याचं कांचनताई चिंदेरकर आणि श्री दिलीप बारटक्के यांनी सांगितलं. जेव्हा निवडणूक जाहीर झाली महापालिकेची, आमचा हा प्रभाग क्रमांक 14 एकनाथ शिंदे साहेबांचा मतदारसंघ आहे आणि त्यांच्या माध्यमातून गेली 4 वर्षे महापालिका जरी अस्तित्वात नसली तरी विकास काम कुठे थांबलेले नाही आहेत. आणि आपले प्रताप सरनाईक आमदार आहेत, त्यांचंही सहकार्य मिळत आहेत, तेही त्यांचं लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं काम करत आहेत. हे संपूर्ण हा प्रभाग 14 क्रमांक जो आहे पूर्ण शिवसेनेचा, BJPचा, युतीचा असा बालेकिल्ला आहे. आणि त्यामुळे सगळं आम्ही महायुतीच्या माध्यमातून प्रचार करतो आहे. सर्व ठिकाणी प्रतिसाद मिळतो आहे, उच्च सोसायटीमध्ये, स्लममध्ये. सर्वप्रथम मी आपले एकनाथजी शिंदे साहेब यांचे मनापासून आभार मानेन की त्यांनी मला परत एकदा संधी दिली आहे. आणि तुम्ही बघत असाल तर आपला प्रचार एवढा जोरदार चालू आहे आणि उत्स्फूर्तपणे सगळे नागरिकही आम्हाला खूप प्रतिसाद देत आहेत. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं आहे की आमच्या सीट आताच जिंकून आल्यासारखं आम्हाला वाटतं आहे. आणि 15 तारखेला लोकांना मी आवाहन करेल की सगळ्यांनी आपला मताचा जो अधिकार आहे तो बजवायचा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही नाही, मी सांगण्यापेक्षा तुम्हाला दिसतच असेल की आमच्या मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तर लाभतोच आहे. आणि आमचे जे शिवसैनिक आहेत, पुरुष महिला वर्ग किंवा पुरुष वर्ग महिला वर्ग दोघांचाही भरपूर प्रतिसाद लाभतो आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम.
प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीमध्ये श्री सिद्धार्थ ओळेकर, नम्रता रवी घरत, अनिता राम ठाकूर आणि विक्रांत संजय तांडेल हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत. सिद्धार्थ ओळेकर हे गेल्या अनेक वर्ष या प्रभागाचं प्रतिनिधित्व करत आहेत. या प्रभागामध्ये शिवसेनेच्या आणि भारतीय जनता पार्टी युतीच्या माध्यमातून अनेक कामं झालेली आहेत. त्यामुळे विशेषतः उच्च शिक्षित असा हा प्रभाग असल्याकारणाने नागरिक निश्चितपणे आमच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास सिद्धार्थ ओळेकर यांनी व्यक्त केला आहे. सध्या नागरिकांना घरोघरी जाऊन भेटून त्यांना आपली भूमिका समजावून सांगण्याचं काम या ठिकाणी होत असल्याचं सिद्धार्थ ओळेकर यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं. आज घोडबंदर येथे आमचा प्रचाराचा 5वा दिवस आहे आणि आम्ही सर्वही उमेदवार भाजपा, शिवसेना, महायुतीचे सोबत हा प्रचारार्थ करत आहोत. गावापाड्यांमध्ये, गृहसंकुलांमध्ये भेट देत आहोत. अत्यंत चांगला प्रतिसाद आहे, कारण मुख्यमंत्री म्हणून माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी ज्या प्रकारे या महायुती सरकारचं काम केलेलं आहे ते सगळे लोकांच्या मनात आहे. त्यांना ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही जाणून घेतो आणि यंदा या पॅनलमध्ये आम्ही 4ही नगरसेवक, पाणी असो, रस्ता असो, स्वच्छता असो, उद्यानं असो आणि घोडबंदरचा सर्वांगीण सुरक्षित विकास असो असं ध्येय घेऊन आम्ही लोकांच्या समोर जात आहोत. आणि महायुतीला हा कौल निश्चितप्रमाणे आम्हाला भेटत आहे. आशीर्वाद लोकांचे भेटत आहेत आणि आमच्या सगळ्या रणरागिणी आहेत त्याही मैदानात उतरलेल्या आहेत आणि निश्चितप्रमाणे आमचा पॅनल जो आहे तो मोठ्या मताधिक्याने निवडून येईल असा विश्वास आम्ही व्यक्त करतो. आमचा प्रचार खूप छान सुरू आहे. ही माझी सेकंड टर्म आहे आणि आता आपली भारतीय जनता पार्टी, BJP आणि RPIची युती असल्यामुळे प्रतिसाद पण ही खूप छान आहे. 2017मध्ये बघितलं तर जशी 40,000 संख्या होती, पण यंदा कॉम्पिटिशन भरपूर वाढलेलं आहे. 60,000 लोकसंख्या, त्याच्यामुळं वेळही कमी आहे आणि आपले शिंदे साहेबांनी आणि आपले मोदी साहेबांनी इतके छान काम केलेलं आहे, त्यामुळे मतं मागताना आम्हाला कसलाही कष्ट होत नाही. घोडबंदर जसं बघितलं डेव्हलपिंग एरिया आहे. आता भरपूर सुखसुविधा झालेल्या आहेत, जसे प्लेइंग ग्राउंड बोला तुम्ही, तरण तलाव, भरपूर अशा म्हणजे मेट्रो झाली. हे तर मेट्रोमुळे तर सध्या ट्रॅफिकची खूप मोठी समस्या उद्भवलेली आहे आपल्याकडे, पण तीही यावर्षी मला वाटते ती पण कमी होऊन जाणार. फक्त माझं जनतेला इतकंच निवेदन आहे की आपण जे लोक कामं करतात त्यांच्याकडे नीट त्यांचं कार्यवाहन बघून व्यवस्थित वाचून आणि मतदान करावं आणि आमच्या पूर्ण पॅनलला मतदान करावं इतकी मी विनंती करेन. धन्यवाद. भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 चे अपक्ष उमेदवार श्री रवी घरत हे महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये नागरिकांसमोर मतांचा जोगवा मागत आहेत. या ठिकाणी नारळाचं चिन्ह घेऊन ते निवडणुकीला सामोरं जात आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मधून ते नागरिकांसमोर जात आहेत. या परिसरामध्ये अनेक महत्त्वपूर्ण कामं होणं अद्यापही बाकी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण नागरिकांना वेळ देत आहोत, नागरिकांची कामं करत आहोत. ऑफिसमध्ये कायम नागरिकांसाठी उपलब्ध असतो, त्यामुळे निश्चितपणे नागरिक आपल्यावर विश्वास व्यक्त करतील असा विश्वास रवी घरत यांनी व्यक्त केला आहे. या परिसरामध्ये उत्कृष्ट दर्जाचं एक हॉस्पिटल उभारणं हे आपलं ध्येय असल्याचं रवी घरत यांनी सांगितलं. अतिशय चांगलं वातावरण आहे आणि जनतेनेच मला सांगितलेलं आहे का एवढं तू काम करत असतो तर तू एकदा चान्स घे आणि निवडणुकीला सामोरे जा. आता आमची विकास कामं जी मुद्दे आहेत आमचे, कारण मी जो ऑफिसला टाईम देतो आणि माझा स्टाफ जो टाईम देतो आणि वॉर्डातले प्रश्न सॉल्व्ह करतो, एकही नगरसेवक तेवढा ऑफिसला टाईम देत नाही आणि ऑफिसला बसत पण नाही. प्लस आमच्याकडे मेन प्रॉब्लेम आहे ट्रॅफिकचा आणि पाण्याचा. आणि आमच्याकडे जसं ठाण्यामध्ये हॉस्पिटल आहे, सिव्हिल हॉस्पिटल झाला, शिवाजी हॉस्पिटल झाला, तसा घोडबंदर रोडला एक हॉस्पिटल होणं गरजेचं आहे. वॉर्ड ऑफिसही आमचा माझेवड्याला आहे. आमच्या घोडबंदर रोडची पब्लिकला माझेवड्याला जायला लागतो. एवढे डेव्हलपमेंट होत आलेले, बिल्डिंग झाल्या म्हणून काही डेव्हलपमेंट झाला नाही, पण ज्या मूलभूत गरजा आहेत सर्व सोसायटीतल्या रहिवाशांना, आमच्या गाववाल्यांना सर्वांना माझेवड्याला जायला लागतो, सर्व लांब जायला लागतो. त्यांच्यासाठी मूलभूत गरजा ज्या आहेत गव्हर्नमेंटच्या, त्या मला निवडून आल्यानंतर पहिला त्या मूलभूत गरजा आहेत त्या वाघबिलमध्ये 1 नंबर विभागामध्ये विकास करून मला दाखवायचे आहेत. भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. तर मंडळी,
या होत्या आजच्या ठळक बातम्या. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटल रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.